नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ डोंबे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी आपण खास इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातील पहिलं लेक्चर काल आपण सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवर घेतलेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, ज्या मुलांनी ते लेक्चर पाहिलं नसेल तर तुम्ही आवर्जून जाऊन तेवढं ते लेक्चर पाहून घ्या. येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला 100% फायदा होईल. ठीक आहे, आज आपण त्या सिरीज मधला दुसरं लेक्चर घेऊन आलोय, घातांक. आता मित्रांनो, तुम्हाला घातांकाबद्दल थोडीफार माहिती असेल, नसेल काळजी करू नका. आपण घातांकाबद्दल एक 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 क्वेश्चन बघणार आहे. आणि माझं आता बघा, हे जर पूर्ण बेसिक घ्यायला आपण सुरुवात केली तर थोडा टाइम जाईल आपला. पण मला असं वाटतं, आपण जे काही क्वेश्चन घेतोय त्या क्वेश्चन मध्येच मी प्रत्येक क्वेश्चनला जे काही इम्पॉर्टंट रूल असतील, जिथं कुठं आपल्याला काही कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल किंवा ज्या काही छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतील त्या आपण बघूया. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न. आता मुलं म्हणतील सर ह्यात घातांक, तर मित्रा हा ऍक्च्युली वर्गमूळचा क्वेश्चन आहे. वर्गमूळ नावाचा धडा आहे, पण तो घातांकाच्या रिलेटेडच आहे म्हणून आपण हा क्वेश्चन घेतलाय. बघ, अतिशय सोपा क्वेश्चन आहे, फक्त बरेच लोक काय करतात, ह्याला घाबरतात. घाबरण्यासारखं काही सुद्धा नाही. बघ, लक्ष दे, काय दिले, वर्गमात 3 गुणले वर्गमात 3 गुणले वर्गमात 3 असं डॉट 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 दिले. म्हणजे मित्रा हे अनंत आहे. अनंत म्हणजे ह्याचा अंत नाही, असं दिवस रात्र चालणार आहे. तर मित्रा, अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा असतो बघ, मी तुला पहिलं डिटेलमध्ये सांगतो आणि डायरेक्ट फिट करून टाकायचं. हे जर असं डोळ्यानं उत्तर येतं, हे उत्तर हे असं डायरेक्ट, इतका सोपा प्रश्न आहे. तर बघ, लक्ष दे, मी काय करतो, ह्याला काहीतरी मानतो. मी काय करतो, याला पी बरोबर हे सगळं जे काही क्वेश्चन आहे ते अक्काच्या अक्का मानून टाकू आपण. पी मान, के मान, एक्स मान, वाय मान, झेड मान, काय मानायचं ती मान, पण मान भावा. ठीक आहे, तर बघ आपण काय केलं, पी बरोबर हा अक्काच्या अक्का क्वेश्चन मानला. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूचा वर्ग करूया. असं का करायचं, तर परत बघ, आता तुला सांगितल्याप्रमाणे, तर लक्ष दे, आता समजा तुला मी एक संख्या दिली वर्गमात 3. जर मला ह्याला बाहेर काढायचं असेल, ह्या 3ला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल, तर काय केलं जातं, फक्त ह्या दोघाचा काय करायचं, म्हणजे हे दिलेले संख्येचा काय करायचा, वर्ग करायचा. काय करायचा, वर्ग करायचा. जेणेकरून काय होतं, ह्या वर्गाला वर्गमूळ कटतं आणि नुसतं 3 राहतं. ठीक आहे, जसं आपण म्हणतो ना, एखादा पीसी मध्ये किंवा तुझ्या मोबाईल मध्ये, कॉम्प्युटर मध्ये व्हायरस गेला तर व्हायरस काढायसाठी काय करतो, अँटीव्हायरस घालतो. तसं जर रूट काढायचं असेल, तर जर स्क्वेअर रूट असेल तर तू स्क्वेअर कर. हे जे असतं त्याला क्यूब रूट म्हणलं जातं, म्हणजे घनमूळ म्हणतो आपण ह्याला, वर्गमूळ. मग वर्गमूळ काढायसाठी वर्ग करायचं. हे जर घनमूळ जर हटवायचं असेल तर काय करायचं, घन करायचं. तसं ह्या घातांकाची ह्या रूटची जेवढी पण काय पॉवर असेल, समजा इथं यम दिलं तर तुला घातांकात काय करायचंय, यम द्यायचंय. ठीक आहे, जेणेकरून ते कटून आत जी काही संख्या असते ते डायरेक्ट भेटते. ठीक आहे, म्हणून इथला नियम काय, मग नियम काय लक्षात ठेवणार, एच यम व मूळ असेल आणि घातांकात पण यमच असेल तर डायरेक्ट उत्तर काय असतं, ए असतं. ठीक आहे, तर बघ लक्ष दे, मग मी काय करतो, दोन्ही बाजूचा वर्ग करतो आणि जसा दोन्ही बाजूचा वर्ग केला तर इकडं पीचा वर्ग झाला आणि इकडं जी काही दिले त्या सगळ्याचा वर्ग करू भावा. ठीक आहे, हे असं दिले, परत हे असं आहे. ठीक आहे, आणि आत इन्फिनिटी म्हणजे अनंत आहे. तर मी काय केलं, ह्या सगळ्याचा वर्ग केला. तर आता आत काय ते बघू नको, सगळ्यात पहिलं बाहेरचं रूट आहे ना तेवढं हटतं, म्हणजे ह्या वर्गाला हे वर्गमूळ हटतं. मग राहतं काय, पीचा वर्ग बरोबर 3 आणि कंसात परत जसंच्या तसंच 3 वर्गमात 3 आणि हे असं पाहिजे तेवढं तू घेऊ शकतोस. ठीक आहे, तर बघ आता काय झालं, हे पीचा वर्ग. ठीक आहे, हे काय, पीचा वर्ग आणि या पीच्या वर्गाबरोबर हे 3. आणि मला सांग, हे अक्कच्या अक्क परत तुझ्या पहिल्याचा क्वेश्चन सारखं झालं का नाही, मूळ क्वेश्चन सारखं झालं ना. मग काय करशील, ह्या सगळ्याबद्दल परत पी लिहिशील. मग आता बघ भाऊ काय झालं, ह्या वर्गाला हे पी कटलं, म्हणजे इथं पीचा वर्ग म्हणजे पी गुणिले पी असतं. पीचा वर्ग म्हणजे काय भाऊ, पी गुणिले पी असतं. त्यातला एक पी कटला इकडच्या पीला, मग पी बरोबर काय आलं, डायरेक्ट 3. तर हे तुझं उत्तर आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 3. बी फॉर बजरंग बली की जय. मग मी काय म्हणतो, एवढं नाही करायचं, एवढं अजिबात नाही करायचं.
हे उगं तुला मी असं सांगितलं, फक्त हे कसं येतं ते दाखवलं. हे असं अजिबात पेपरमध्ये करायचं नाही. जर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असं अनंत असेल, अनंत, तर जी किंमत दिली तेच उत्तर. जर समजा इथं 5 दिलं असतं, म्हणजे असा प्रश्न दिला असता, वर्गमुळात 5 गुणिले, इथं मध्ये गुणिले, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 असं जर इन्फिनिटी पर्यंत असेल तर याचं उत्तर काय लिहिणार? कमेंट मध्ये सांग. डायरेक्ट 5 लिहून टाकायचंय, काय दम आहे? 7 दिलं, 7 ला 7 लिहून टाकायचं. आलं लक्षात? नेक्स्ट. हा, आता लक्ष दे. आता काय लोकांच्या डोक्यात एक ट्यूब पिटली असेल, सर आता तुम्ही बोलला ते वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असं अनंत असेल तर डायरेक्ट 3 लिहायचं, पण समजा ते लिमिटेड असेल, मोजता येण्यासारखं असेल, तर मग काय करायचं? तरी पण 3 लिहायचं का? मग त्यावेळेस तसं नाही करायचं. तर बघ, लक्ष दे, असं दिलं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आणि गुणिले वर्गमुळात 3. तर बघ मित्रा, असं जर दिलं आणि तुला ह्याचं उत्तर विचारलं, तर आता लिहिशील 3, जाग्यावर गणशील पहिलाच ऑप्शन असते बाबा, आणि तुला वाटणार लय पेपर सोपा. येस, मास्तरनं बोलला होता. तर अजिबात नाही. मी काय सांगितलं, ते अनंत असेल, असं डॉट 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 म्हणजे असं इन्फिनिटी पर्यंत असेल तरच उत्तर 3 असणार आहे. पण हे कसं आहे, हो लिमिटेड आहे. मग लिमिटेड आहे म्हणल्यानंतर काय करणार? बघ, हे पण सोपंच आहे. काय करशील? लक्ष दे. समजा इथं जी काय संख्या दिली ती जशीच्या तशी लिहायची. जमल का? 3 ला 3 लिहून टाकायचं आणि त्यानंतर हे 3 किती वेळा आले तेवढं मोजायचं. किती वेळा आले बाबा? 1 2 3 4 5. किती वेळा आले? 5. ते किती वेळा रिपीट झालं तेवढं मोजायचं आणि जे काय रिपीट झाले, जितक्या वेळा रिपीट झाले तेवढा त्याचा घातांक करायचा. 5 वेळा रिपीट झाले म्हणून 2 कायमस्वरूपी 2चाच घातांक करायचा आहे. ठीक आहे. मग 2चा घातांक 5 किती असतो? 32. मग हे जे काय आलं 3च्या घातांकात लिहायचं आणि त्यातनं 1 कमी करायचं आणि त्याच्या अंशाला लिहायचं. तर ह्याचं उत्तर आहे मित्रा 3चा घातांक 31/32. 3चा घातांक 31/32. जर तुला अजून असा एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर घे. तर बघ तुला एक प्रश्न देतो, तुम्हाला उत्तर सांग फक्त त्याचं काय येते. समजा असं दिलं, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. ठीक आहे, असं दिलंय आणि तुला याचं उत्तर विचारलंय. परत फक्त बघायचं इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे अनंत आहे का? नाही, लिमिटेड आहे. तर लिमिटेड आहे म्हणल्यानंतर काय सांगितलं तुला? जी संख्या दिली जशीच्या तशी लिहायची. त्यानंतर 7 किती वेळा रिपीट झाले ते बघ आणि त्याचा घातांक, इथं 7 लिहिलं, डबल 7 न लिहायचं. काय करशील? इथं 7 किती वेळा रिपीट झाले? 4 वेळा. तर ते 2च्या घातांकात लिहायचंय. मग 2चा घातांक 4 काय असतो मित्रा? 16. मग हे 7च्या घातांकात 16 लिहायचं आणि त्यातनं 1 कट करायचं आणि वर लिहायचं. तर तुझं उत्तर आलं 7चा घातांक 15/16. येते लक्षात? अशा प्रकार प्रश्नांची जरा थोडी प्रॅक्टिस कर, तुझ्या लक्षात येईल. पुढं आता परत मगाशी गुणिले होतं, काहीच नाही म्हणजे गुणिले होतं. आता अधिक दिले, हे पण लय सोपं आहे. फक्त बघ, 12 अधिक वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 असं अनंत आहे, अनंत. मग आता ह्याचं उत्तर कसं काढणार? तर बघ, लक्ष दे, काय करायचंय. आता बरेच लोक काय करतात, 12 मध्ये किती मिसळू द्या, अधिक असेल तर मिसळायचं, वजा असेल तर वजा करायचं. मग ते काय विचार करते, 12 मध्ये किती मिसळू दे जेणेकरून पुढची पूर्ण वर्ग संख्या भेटेल. मग मला सांग, 12 मध्ये किती मिसळल्यावर पूर्ण वर्ग संख्या येते? 4 मिसावं लागते. बघ की 12 मध्ये 4 टाकलं तर 16 येते. मग 16 पूर्ण वर्ग संख्या आहे. मग त्याचं वर्गमूळ किती येतं? 4. तर ते 4 देतात. पण मित्रा, त्याला लिमिटेशन आहे. तुला जर काय तर जर समजा दिली तर 15 अधिक 15 अधिक 15, मग त्यात 1 टाकल्यावर मग त्याचं पण उत्तर 4 येईल का? नाही. तर त्याला कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? बघ, इथं जी काय संख्या दिली हिची फोड करायची मित्रा. काय करायची? फोड करायची. अशी फोड करायची की त्या दोघाचा गुणाकार 12 आला पाहिजे. काय झालं पाहिजे? दोघाचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि ती जे कोण 2 अंक आहेत त्यांच्यामध्ये 1चा फरक पाहिजे. म्हणजे कसं? 3 आणि 4. बघ की 3 आणि 4 दोघाचा गुणाकार 12 आहे आणि ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे मित्रा? 1चा फरक आहे. जर असं असेल तरच याचं उत्तर काढायचं, नाहीतर ती दुसरी एक प्रोसिजर आहे पण ती किचकट आहे, ती आता आपल्या कामाची नाही. तर बघ काय झालं,
दोघांमध्ये एकचा फरक आहे आणि दोघांचा गुणाकार 12. जर अधिक असेल मित्रा, जर अधिक असेल तर ही मोठी संख्या तुझं उत्तर असणार आहे आणि जर मध्ये वजा असेल तर लहान उत्तर असते. मग इथं अधिक दिलंय तर 4. मग इथं बी फॉर काय झालं? बाहुबली. ओके, नेक्स्ट परत सेम क्वेश्चन दिलाय. मग परत काय करशील बघ, ह्या 30ची अशी फोड कर, 30ची अशी फोड कर की दोघांचा गुणाकार 30 आला पाहिजे, पण दोन जे अंक असतील त्यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 1. मग बघ 5 गुणिले 6 ह्या दोघांचा गुणाकार केला तर 30 आहे आणि ह्या दोघांमध्ये परत 1चा फरक आहे. अधिक असेल तर तुला सांगितलंय मोठी संख्या ही तुझं उत्तर असणार आहे, वजा असेल तर लहान. तर इथं उत्तर काय दिलंय? सी. सी फॉर काय? चल हवा आणि दे. ओके, येते लक्षात? नेक्स्ट मग आता वजावाला एक प्रश्न घे तुझ्यासाठी, खास तुझ्यासाठी घे. असं दिलं 56 वजा वर्गमुळात 56 परत वजा वर्गमुळात 56 वजा असं डॉट 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 अनंत आहे मित्रा. हे पण अनंतच पाहिजे. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर जे काय येते ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणले? आता काय बहात्तर म्हणतील, ह्यात काय मोठं? एक तांबा, 2, 60 हे काय मोठं आहे? तू नेमकं मोठं म्हणजे काय बघतोय? साईज बघतोय का? भाऊ तसं नाही मोठं, हे सोडवल्यानंतर कुणाची किंमत मोठी असं विचारलंय. आता बघ ह्याला कसं सोडवायचं असतं, अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. तर बघ काय करशील, आता पहिलं काय करू, त्या प्रश्नाला आपण जरा पटांगणात घेऊया. त्याच्याला अडचणीत आहे की नाही, खोपच्यात न्यायला घेऊया पटांगणात. घे 2चा घातांक 60 आहे, परत 3चा घातांक 48, परत 4चा घातांक 36 आणि 5चा घातांक 24. ह्याला एक कंडिशन आहे मित्रा. काय कंडिशन आहे? जर घातांक पूर्ण संख्या असेल, पूर्ण संख्या म्हणजे बाबा 1 पासून ज्या पुढे संख्या येते त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो आणि 1/2, 3/4 ह्या संख्यांना अपूर्ण संख्या म्हणतो आपण. तर घातांक पूर्ण संख्या असेल तर तुला काय करायचंय भावा, हे जे काय घातांक आहेत ह्यांचा काय करायचंय? मसावी घ्यायचंय, मसावी. आता काय जर म्हणले सर हे मसावी बिसावी काय लफडा आहे, मसावी बिसावी मोरू तिकडे. आपण काय करू, मसावी म्हणण्यापेक्षा अशी कुठली संख्या सगळ्यामधनं कॉमन निघते बघूया. ठीक आहे, आता बघ 60 मधनं काय जर म्हणले सर 30 घेतलं, बरं इकडून 30 निघते का? तर ह्या सगळ्यांमधनं कॉमन निघणारी मोठी संख्या तिलाच खरं मसावी म्हणतात. आणि बघ ह्या सगळ्यामधनं का नाही 12 सारखं निघते, 12. जर नसेल कळत तर तुला आणखीन एक गंमत सांगतो, कुठल्या पण जवळच्या 2 संख्या घ्यायच्या, जवळच्या कुठल्या पण 2 संख्या घे, हितल्या घे. मी काय करतो, ह्या 2 जवळ संख्या घेतो आणि ह्यांच्यामधला फरक किती आहे तेवढा बघायचा. कितीचा फरक आहे रे? 12. आणि ह्या 12 सगळ्याला भाग जातोय का बघायचं. 12 2 24, 12 3 36, 12 4 12 5 60. म्हणजे ह्या सगळ्यातनं कॉमन निघणारी संख्या कोण आहे? 12 आहे, 12. मग झालं. मग आता काय करायचं, तर बघ हे जे 60 आहे ना ह्याला कसं लिहिलं जातं बघ. त्याच्यासाठी परत तुला एक घातांकाचा नियम सांगतो, तुला ऑलरेडी माहित असेल, नसेल माहित तरी पण बघ लक्ष दे. नियम असा आहे, एचा घातांक यम असेल आणि कंसाचा घातांक यन असेल, म्हणजे यमच्या कंसाचा यन, तर डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार असतो, म्हणजे एचा यम गुणिले यन असं असतं ते मित्रा. काय असतं, ह्या दोघांचा गुणाकार होतो. मग मी काय करतोय, ह्या 60ला 12च्या रूपात लिहायचंय, पण कसं लिहिणार बघ लक्ष दे. हे 2 जसंच्या तसं, 60ला मी काय करतो 12 5 60, फक्त जी कॉमन घेणार आहे त्याला बाहेर ठेवायचा आणि राहिलेला दुसरा त्याचा जो कोण अवयव आहे त्याला आत देऊया. म्हणजे 12 5 60, हे 12 आणि 5 2 अवयव आहे. मग मी काय करतो 5ला आत ठेवतो आणि 12ला बाहेर देतो. नेक्स्ट इथं सेम 12 चोक 48 आहे, तर काय करशील 4 आत ठेव आणि 12 बाहेर ठेव. परत इथं 12 त्रिक 36 असते, मग काय करशील परत 3 आत आणि 12 बाहेर आणि शेवटी 5 जसंच्या तसं बघ. आणि इथं 12 2 24, तर 2 इथं आणि 12 बाहेर. असं का केलं तुला 1 मिनिटात सांगतो. असं करण्यामागचं कारण काय बघ, लक्ष दे. बघ मित्रा, विषय असा आहे, जर मी इथं दिलं 2चा घातांक 3 आणि इथं मी म्हणलं 5चा घातांक 3, तर मोठं कोण असेल र?
तू म्हणणार सर काही चेष्टा लावली का, असलं चिरकुट प्रश्न नाही, मोठ्यातलाच विषय लक्षात येत नाही म्हणून आपण इकडे आलो. ठीक आहे, तर तू काय केलं असतं, 2चा घन 8 आहे आणि 5चा घन 125, तर मोठं कोण झालं? तर काय गेम झालाय बघ, लक्ष दे. दोघांचा घातांक सारखा असेल, काय बोलतोय, दोघांचा घातांक सारखा असेल तर ह्या वरच्याला घातांक म्हणलं जातं आणि ही खालची जी संख्या असते त्याला आपण पाया म्हणतो, पाया. तर काय बोललो, घातांक सारखा असेल तर ज्याचा पाया मोठा ती संख्या मोठी आणि ज्याचा पाया लहान ती लहान संख्या. मग ह्या सेम नॉलेजचा वापर इथं करायचा आता. तर भावड्या, तर बघ आता मी काय करतो, 2चा घातांक 5वा, मग 2चा घातांक 5वा एक तर 2चे घातांक 10 पर्यंत पाठ पाहिजेत. जसं की 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 2चा घातांक 4 16, 2चा 5 32, 2चा 6 64, असं 2चा घातांक 10 1024 पर्यंत पाठ पाहिजे मित्रा. ठीक आहे, नसल पाठ तर मग काय अडचण नाही, मग तुला असं कुतावं लागेल, 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2 असं 5 वेळा लिहून गुणाकार करावं लागेल. ठीक आहे, तर बघ लक्ष दे. मग काय होईल, 2चा 5वा घातांक किती असतोय 32 आणि ह्या 32चा घातांक झाला 12, परत 3चा घातांक 14, परत तसंच 3 गुणले 3 4 वेळा कर 81 येते. मग 3चे पण कमीत कमी 5 पर्यंत तरी पाठ पाहिजे. 12 परत 4चा घन किती असतो मित्रा 64, त्याचा घातांक परत 12 आणि 5चा वर्ग असतो 25 आणि त्याचा घातांक 12. आपल्याला कसली पाहिजे, सर्वात मोठी संख्या पाहिजे. तर फक्त काय करायचं, आता घातांक सगळ्यांचा सारखा आहे ह्या स्टाईलनं, तर फक्त ज्याचा पाया मोठा तो मोठा असणार आहे. तर इथं सगळ्यात मोठं कोण दिसते भावा, ह्यात सगळ्यात मोठं दिसतंय मला कोण, 81. मग 81 कोणासाठी आले, 3चा घातांक 48, तर ह्यात सगळ्यात मोठी संख्या कुठली भाऊ, 3चा घातांक 48, बी फॉर बाहुबली. ओके, बघ सेम प्रश्न असाच तुला, बघ पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती, परत सेम प्रश्न आहे. ठीक आहे, लवकर चटकन सोडायचं आणि कमेंट मध्ये मला सांगायचं काय उत्तर येते. ठीक आहे, बघा लक्ष द्या. 3चा घातांक 200, 2चा घातांक 300, 7चा घातांक 100, तर ह्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती. आता मला सांगा, तिथं चौथा एक ऑप्शन दिलाय सर्व, काय वाटतंय तुला, ह्या सगळ्याच्या सगळ्याच मोठ्या असं कसं काय, त्यामुळे हा ऑप्शन येऊच शकत नाही. ठीक आहे, हे ना आपलं असंच दिले बोगस. मग आता काय झालं, राहिले 3, मग यातलं नेमकं मोठं कोण आहे ते ओळखायचं आहे. मग परत सांगितल्याप्रमाणे तुला काय करशील, पहिल्यांदा असं पटांगणात लिहूया, तसं वर सोडवलं तरी चालतंय, तरी पण घेऊ आपण. 3चा घातांक 200, 2चा घातांक 300 आणि 7चा घातांक 100. ओके, आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ज्या दोन जवळच्या संख्या त्यांच्यातला फक्त फरक घेऊया, म्हणजे ह्यांच्यातनं कॉमन काय निघते ते आपल्याला लगेच लक्षात येते. हो, ह्या दोन संख्या घे किंवा 100 आणि 200 घे, ह्या दोघात मोठा येतोय, ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बाबा 100. मग ह्या सगळ्यातनं 100 कॉमन निघते, तर म्हणजेच ह्यांचा मसावी किती असणार आहे 100. मग मी ह्याला कसं लिहिणार, 3चा 100 दुनी 200 असतं, म्हणजे कॉमन आहे ती बाहेर ठेवायचंय. मग 2 8 ठेवायचं आणि कंसाच्या बाहेर काय करशील 100 ठेवशील. इथं परत 2 100 त्रिक 300 म्हणजे इथं 3 आणि बाहेर 100. परत इथं काय 100 ऑलरेडी आहे, त्यामुळे इथं आत बाहेर करत बसू नको. आता ह्याला थोडं सोडव, 3चा वर्ग काय असतोय 9, 9चा घातांक 100, इथं आला 2चा घन 8, 8चा घातांक 100 आणि इथं 7चा घातांक 100. आपल्याला त्याने विचारलंय सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर इकडे 100 100 सारखा आहे, फक्त पायावर डोळा ठेव. कोणावर, पायावर. मग इथं पाया कोण मोठा आहे, मग इथं सगळ्यात मोठी संख्या कुठली, 3चा घातांक 200 आणि हे कुठलं आहे उत्तर भावा, ए फॉर अमरेंद्र बाहुबली. ओके, नेक्स्ट. आता मी थोड्या वेळापूर्वी काहीतरी बोललो होतो, पूर्णांक आणि अपूर्णांक, घातांक पूर्णांकात पाहिजे, तसाच काहीतरी प्रश्न इथं समोर तुझ्या दिसतोय. लक्ष दे, हा प्रश्न मित्रा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हण, खूप वेळा परीक्षेला विचारलेला आहे. ठीक आहे, मुंबईसाठी स्पेशल करून टाक. काय दिले, हे 3 म्हणजे मित्रा घनमूळ आहे ते. ठीक आहे, घनमुळात 6, 5चं वर्गमूळ आहे आणि 12चं काय आहे 6वं मूळ आहे, 12चं 6वं मूळ आहे. मग आता
पहिली गोष्ट ह्याला कसं लिहिलं जातं ती बघूया आणि मग प्रश्नाकडे जाऊया. बघ लक्ष दे, जर तुझ्या समोर मी अशी संख्या दिली वर्गमुळात 5, तर ह्याला लिहायची दुसरी पद्धत अशी आहे, हे 5 ला 5 तसंच आणि ह्या टोपीची किंमत वर 1 कंपल्सरी असतो आणि ह्या टोपीची किंमत छेदात लिहिली जाते. वर्गमूळ आहे म्हणून छेदात 2 लिहायचं, म्हणजे वर्गमुळात 5 ला आपण 5चा घातांक 1/2 म्हणू शकतो. समजा तुला घनमूळ दिलं, घनमूळ 5च घनमूळ म्हणलं तर 5 ला 5 ठेवणार आणि हे काय करणार वर 1 आणि घनमुळासाठी छेदात 3 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे ह्या टोपीची जेवढी पण किंमत आहे ती 1च्या छेदामध्ये येते घातांकासाठी. ठीक आहे, तर बघ लक्ष दे. आता आपण काय करूया, पहिले ह्याला पटांगणात घेऊया. मग मी ह्याला डायरेक्ट असं देऊ का 6चा घातांक 1/3. ओके, नेक्स्ट ह्याला मी 5चं वर्गमूळ आहे म्हणून 5चा घातांक 1/2 म्हणू का, आणि तर 12चा घातांक 1/6 म्हणू का. ओके, बर. आता मगाशी काय केलं, सगळ्या घातांक पूर्णांकात होतं म्हणून मसावी घेतलेला, म्हणजे त्यांचा फरक मोठा मोठा 2 संख्या घेतल्या आणि त्यांचा फरक घेऊन डायरेक्ट आपण उत्तर काढलं होतं. ठीक आहे, आता काय झालं, घातांक सगळे अपूर्णांकात येतात. मग जेव्हा घातांक अपूर्णांकात असतात मित्रा, त्यावेळेस तुला काय करायचंय, छेदामध्ये ज्या संख्या येत्या 3, 2, 6, छेदामध्ये ज्या संख्या येत्या त्यांचा घ्यायचा लसावी. लसावी म्हणजे काय, तिघांच्या पाड्यामध्ये कोणती संख्या समान आहे. मग मला दिसतंय 3, 2, 6 तिघांच्या पाड्यामध्ये 6 सारखा आहे, किंवा 6 ला 2 न पण भाग जातोय, 3 न पण जातोय, म्हणून मी काय केलं, हे जे दिसतंय तुला 2, 3 आणि 6 ह्यांचा लसावी किती आला, 6 आला. मग काय करायचं, जो काय लसावी तू त्या लसावीनं सगळ्याला सरसकट गुणून घ्यायचं. मग ह्याला पण 6 न गुण, ह्याला पण 6 न गुण आणि ह्याला पण 6 न गुण. ओके, मग आता जेवढं कटतं तेवढं काटूया आपण. तर बघ 3 एके 3, 3 दुनी 6, 2 एक 2, 2 त्रिक 6 आणि 6 एके 6, म्हणजे 6 ला 6 कटलं, ती म्हणायची पण गरज नव्हती. मग आता बघ राहिल्यांचा आपण तेवढा गुणाकार करून घेऊया. तर बघ काय झालं, 6 2 एक 2 आहे ना, म्हणजे 6चा घातांक 2. इथं काय होईल, 3 एक 3 म्हणजे 5चा घन, आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि 12चा घातांक 1 काय असतो, 12. चल, मग आता 6चा वर्ग किती असतोय, 36, 5चा घन 125 आणि 12चा घातांक 1 12. मग आता मला सांग, ह्यात सगळ्यात मोठं कोण दिसतं, या त्यानं मोठी विचारले ना, मोठं मोठं विचारले बाबा. मग ह्यात सगळ्यात मोठं कोण दिसतंय, सगळ्यात मोठं दिसतंय आपल्याला 125. मग 125 कोणासाठी आले, कोणासाठी आले, वर्गमुळात 5. 5चा घातांक 1/2 म्हणजे तरी काय, वर्गमुळात 5. मग वर्गमुळात 5 इथं कुठलं ऑप्शन आहे, सी. सी फॉर कट्टाप्पा. ठीक आहे, नेक्स्ट काही जण म्हणले सर ह्यात काय सोडवायचंय, घे उत्तर 2चा 20, 2चा 20, 2चा 20, 2चा 80. हाच एवढं सोपं असतं तर बाबा ढिगानं पोलीस झाले असते. कसे, ढिगानं. तर मग लक्ष दे जरा, एवढं सोपं नाही, तू जेवढं समजतो तेवढं सोपं नाही, अवघड तर पण अजिबात नाही. काय करायचं बघ, लक्ष दे. मी याला परत लिहितो खाली, 2चा घातांक 20 अधिक 2चा घातांक 20 अधिक 2चा घातांक 20 अधिक 2चा घातांक 20. तर ह्यातनं मी काय करतो, सगळीकडे सारखं दिसतोय, 2चा घातांक 20 कॉमन घेतो, आणि जसा कॉमन घेतला तर आत शिल्लक काय उरते बघायचं. इथनं सगळंच बाहेर गेले की आत काहीच नाही, म्हणजे 1 राहते, ह्यात पण 1 राहते, ह्यात पण 1 राहते आणि ह्यात पण 1 राहते. झालं, उत्तर आलं 2चा घातांक 20. तुला माहित आहे कंसाच्या बाहेरची संख्या आणि कंस ह्या दोघांच्या मध्ये कायम गुणाकाराचं चिन्ह असतं, आणि 1 अधिक 1 अधिक 1 काय असते, 4. मग हे जे 4 आहे 1 अधिक 1 ह्याला मी डायरेक्ट 2चा वर्ग म्हणू का, का म्हणलं. मग परत घातांकाचा एक नियम आला मित्रा, घातांकाचा नियम, ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन. जर दोघांचा पाया सारखा असेल तर डायरेक्ट, आणि मध्ये गुणाकार असेल तर घातांकाची आपण काय करतो, बेरीज करतो, म्हणजे ए चा घातांक यम अधिक यन असं होणार आहे. मग झालं, हे तर तेच आहे, 2 ला 2 सारखं, मग डायरेक्ट वर दोघांची बेरीज कर, 20 अधिक 2 किती असते, 2चा घातांक 22. मग तुझं उत्तर कुठलं आलं, 2चा घातांक. परत सेम, सी. सी फॉर कहो प्यार है. नेक्स्ट 625 चा घातांक 0.17 गुणिले 625 चा घातांक 0.08.
ह्याला सोडवायचंय. आता ज्येष्ठ ताजा एक नियम सांगितला भावा. काय नियम सांगितला? ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन. जर बुडका सारखा असेल तर मध्ये गुणिले असेल तर शेंड्याची बेरीज. बुडका म्हणजे पाया, शेंडा म्हणजे घातांक. करा काय येईल? यम अधिक यन. ठीक आहे. चल मग आता सेम ह्या रूलचा वापर करायचा आहे. 625 मग डायरेक्ट करतो, कशाला डबल कुतायला लावतो आहे का नाही. मग 625 सारखा एकदाच लिहून टाक. घातांकाची बेरीज 0.17 अधिक 0.08. मग आता ह्या दशांश अपूर्णांकाच्या बेरजा तुला जमत असलेल्या नसल सुधरत एका खाली एक मांडायचं. 0.17 अधिक 0.08 उत्तर येणार आहे 0.25. मग हे काय झालं? 625 चा घातांक आहे 0.25. असलं कुठं सुद्धा दिसत नाही भावा. मग रडत बसायचं नाही. मग परत अपूर्णांकामध्ये तुला एक गोष्ट माहित आहे, माहित नसेल तर सांगतो, लक्ष दे. हे जे 0.5 आहे ना मित्रा, ह्या 0.5 ला 0.25 ह्याला आपण 1/4 लिहितो. 0.25 म्हणजे आपण म्हणतो 25 पैसे. आता 1 रुपयाचा 25 पैसे कितवा हिस्सा आहे त्याला आपण 4 आणे म्हणतो. 4 आणे म्हणजे चौथा हिस्सा. चौथा हिस्साला 1/4 किंवा सतकोर म्हणून आपण. सतकोर. एक चपाती तिला 4 तुकडे केलं आणि त्यातला एक तुकडा घेतला म्हणजे काय म्हणतो? 1/4. परत अर्ध्याला तू काय म्हणत असतो? 1/2 म्हणत असतो. ठीक आहे. असं नसेल जमत, काय टेन्शन घ्यायचं नाही. तुला माहित आहे कुठली पण संख्या दिली तर त्याच्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 असतं. मग काय करतो मी? वर 2 घरं सरलो पुढं तर 25 होईल आणि खाली 2 घरं उजव्या साईडला सरकला तर 100 येईल. मग काय होईल? 25 एके 25, 25 चोक परत काय आलं? 1/4. मग झालं. मग मी काय करतो? ह्याला लिहितो, हे जे 625 आहे त्याला मी घातांकात लिहितो 1/4. आणि आता सांगितलं घातांकात 1/2 म्हणजे वर्गमूळ, तर घातांकात 1/4 म्हणजे चौथं मूळ. तर हे जर मला चौथं मूळ घ्यायचं आहे. चौथं मूळ कळत नसेल तर स्वतःच्या जीवाला विचारायचं 625 कुणाचा चौथा घातांक असेल. नसल कळत लोड घेऊ नको, सरळ 5 5 5 5 न कापत जा आणि कळते तुला किती येते. मग बघ मला दिसतंय 625 म्हणजे 25 चा वर्ग आहे. ठीक आहे. आणि हे बाहेरचे 1/4 राहू दे तसंच. आणि 25 ला मी परत 5 चा वर्ग म्हणू का? मग 5 चा वर्ग आणि परत बाहेर 2 आहे आणि हे बाहेर 1/4 आहे. मग आपण काय करतो? ह्या सगळ्यांची गुणाकार करतो. मग आधी ह्या दोघांचा गुणाकार कर. बेदोनी किती झालं? 4. मग 5 चा घातांक 4 आणि त्याच्या बाहेर परत 1/4 आहे. 4 ला 4 उडला. मग काय झालं उत्तर ह्याचं? 5 चा घातांक 1. कसं आलं? इथं सांगितलंय. नसल तर परत एकदा लिहितो. बघ ह्यात मी काय करतो? ह्या 625 ला 5 चा घातांक 4 आणि बाहेर परत 1/4 आहे. तर परत काय होईल भावा? ह्या 4 ला 4 कटलं तर 5 चा घातांक 1 म्हणजे काय राहिलं? 5. डी फॉर देवसेना. ओके. नेक्स्ट. इथे करेक्शन करायचंय मित्रा. प्रश्न थोडा गंटलेला आहे. तर काय करेक्शन आहे बघ. हे जे 3 आहे ना, कारण हे बघ ना सगळं 2 आहे तर इथं 3 कसं काय आलं? तर हे पण 2च आहे. ठीक आहे. हे सुद्धा 2 आहे. 3 आल्यावर बाबा उत्तर येत नसते आणि मॅच होत नाही. येईल तर पण मॅच होणार नाही ऑप्शनला. तर बघ लक्ष दे आता. आता तुझ्या समोर काय भला मोठा प्रश्न दिलाय आणि परीक्षेला असलं सारखं विचारलं जातात. तर काय करणार बघ, लक्ष दे. सगळ्यात पहिलं काय करशील? आत्ता जसं सांगितलं तसं नियम आहे, त्या नियमाचा वापर करून जर पायासारखा असेल आणि मध्ये गुणिले असेल तर घातांकाची बेरीज, तर डायरेक्ट लिहितो 2 चा घातांक वजा 7 अधिक 3n अधिक 4 बरोबर. दुसरा नियम काय सांगतो बाबा? जसं गुणाकाराचा आहे तसा भागाकाराचा नियम आहे. जर ए चा घातांक m भागिले ए चा घातांक n असेल तर ए चा काय करतो आपण? m वजा n मध्ये डायरेक्ट काय करतो? घातांकाची वजाबाकी करतो. सेम त्या स्टाईल मध्ये 2 चा 11 वजा 5 डायरेक्ट 6 लिहू का? मग परत एक तुला गोष्ट माहित आहे, मध्ये बरोबर चिन्ह असेल, जर दोघांचा पाया सारखा असेल तर दोघांचा काय असतो? घातांक सुद्धा सारखा असतो. म्हणजे बुडका सारखा तर शेंडा सारखा असतो. मग डायरेक्ट तू लिहू शकतो ह्याला वजा 7 अधिक 3n अधिक 4 बरोबर 6.
मग हे 3n तसंच राहील. हे दोघं जर सोडवले -7 अधिक 4 डायरेक्ट हे जर चिन्हासहित पकडायचं. 4 ला अधिक आहे 7 ला वजा, तर -3 येईल का? आणि हे पलीकडे हाकलून लाव, तर 3n बरोबर -3 तिकडे जाऊन अधिक होईल. 6 अधिक 3 9 असतं. मला n ची किंमत काढायची तर गुणाकारातलं भागाकारात जाईल. तर 9 ला जर 3 न कापलं तर काय येते? 3. तर इथं n ची किंमत किती आहे मित्रा? 3 आहे. 3 म्हणजे परत बी फॉर बजरंगबली की जय. परत तसाच क्वेश्चन आहे बघ, फक्त आता वर खाली दिलेला आहे. तर काय टेन्शन घ्यायचं नाही, जरा थोडं लक्ष दे. आपल्याला एक किंमत कोणाची काढायची? m ची किंमत काढायची आणि m च्या बुडात 9 आहे. तर आता इथं 3 आहे 27 आहे 3 आहे 81. तर मला एक गोष्ट कळते, 3 सगळीकडे दिसायला लागले. त्यामुळे आपण काय करूया, अख्ख्याच्या अख्ख्या प्रश्नाला 3 मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे 3च्या घातांकात. आता मला सांग, ही जी 9 आहे त्या 9 ला मी 3चा वर्ग म्हणू शकतो का नाही? आणि बाहेर m आहे. मग डायरेक्ट तुला आत्ताच सांगितलं, कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर दोघांचा डायरेक्ट गुणाकार असतो. म्हणजे मी ह्याला डायरेक्ट लिहीन 3चा 2 गुणिले m काय असतो? 2m. परत इकडं 3चा 5 हा याचा ठेव. आणि इथं 27 ला मी 3चा घन म्हणतो आणि बाहेरचा 3 हा याचा. मग डायरेक्ट भावा 3 त्रिक 9 होईल. म्हणजे 3चा घातांक काय झाला? 9 झाला. छेदामध्ये हे 3 ऑलरेडी आहे. 81 ला मी 3चा घातांक 4 म्हणतो. 3 गुणिले 3 करून बघ, तुझ्या लक्षात येईल. 3 गुणिले 3 असं 4 वेळा जर 3चा गुणाकार केला तर 81 येतं आणि बाहेर परत 4 आहे. मग काय झालं? 3चा घातांक 16 बरोबर इकडे 3चा घातांक n 9 आहे. ठीक आहे. तर बघ आता काय करशील, फक्त मोज. आता तुला माहित आहे मध्ये जर पायासारखा म्हणलं तर घातांकाची काय होत असते? बेरीज होत असते. मग मी काय करतो, इथं 305 आणि 309, तर 314 ला ह्यातनं 14 गेले, खाली 3चे किती राहिले? 2 आहेत. इथं किती आहे? 3चा 1 आहे. तर ह्या दोघांना जोडून तिकडं पाठवतो. म्हणजे झालं असं, इथं 3चा 2m आहे, तिकडं ऑलरेडी 3चा 9 आहे आणि इकडचा 1 आणि इकडचा 2 टोटल 3चे 3 आहेत. हे भागाकारातले तिकडे गेले तर गुणाकारात जातील, तर 3चा 3 होईल. ह्या दोघांचा मिळून भावात 3चा घातांक 3 आहे. मग हे भागाकारातलं जर तिकडे गेलं तर गुणाकारात जाते. परत घातांकाचा नियम पायासारखा आहे, मध्ये गुणाकार आहे, घातांकाची बेरीज करायची. मग झालं, उत्तर झालं. बघ काय होईल, 3चा घातांक 2m बरोबर 3चा 12. आणि आत्ताच सांगितलं, जर बुडकासारखा तर शेंडासारखा असतोय. ठीक आहे. पायासारखा तर त्यांचा काय असतोय? घातांक सारखा असतोय. मग 2m ची किंमत 12 आहे, तर m ची किंमत काय होईल? 6. इथं काय आलं? 6 कुठं आहे? ए फॉर आबिजा. ओके. नेक्स्ट. काही जण हा प्रश्न बघून टराकतात, अजिबात घाबरायचं कारण नाही. फक्त तू एक नियम ध्यानात ठेव. इथं नियम काय? ए चा घातांक m आहे आणि तो कसला आहे भावा? अधिक आहे. तो जर छेदामध्ये गेला तर वजा होत असतो. आणि दुसरी गोष्ट, ए चा घातांक वजा m असेल, तो जर खाली गेला तर तो अधिक होत असतो. मग सेम उलट, ह्याचं हे बनतं तर ह्याचं हे बनलं पाहिजे. मग जर कुठलाही घातांक जर वजामध्ये असेल तर तो वरच्या भागात आला की अधिक बनतो आणि वर गुणिले होत असतो. तर इथं पण सेम, खालचा अधिक m वर झाला की वजा होत असतो. ठीक आहे. मग ह्या गोष्टीचा वापर करायचा इथं. तर बघ, सगळे अंशाच्या साईडला येते, त्यामुळे सगळ्या खालच्यांना वर बोलवायचं. मग बघ इथं ए चा 10 ऑलरेडी आहे, खालचा ए चा वजा 5, जसं आता म्हणलं वजा वर आला की अधिक बनतो, तर वजा 5 वर येऊन गुणाकारात येत असतो. पण ठीक आहे. इथं बी चा वजा 7 आहे, पण बी चा अधिक 2 आहे, ह्यो काय नाही म्हणजे अधिक 2 आहे, तो वरच्या भागात आला की वजा बनत असतोय. ठीक आहे. आणि हे सी चा वजा 4 ऑलरेडी आहे, तो पण वरच्या भागात आला की डायरेक्ट वजा बनत असतोय. ठीक आहे. मग लक्ष दे आता. मग डायरेक्ट आता हे डायरेक्ट नियम वापरू शकतो आपला, ह्या दोघांसाठी, ह्या दोघांसाठी, ह्या दोघांसाठी. पायासारखा तर घातांकाची बेरीज कधी? मध्ये गुणाकार असल्यावर. मग डायरेक्ट काय झालं, ए चा 10 आणि 5 काय असतोय? 15 गुणिले, इथं वजा 7 आणि इथं वजा 7 आहे, तर डायरेक्ट बी चा वजा 9 म्हणू का? आणि इकडं सी चा वजा 9 म्हणू का? असं कुठं दिसतंय? ए चा घातांक 15, हे 2 आहे ती, परत बी चा वजा 9, सी चा वजा 9. तर तुझं उत्तर आलं भावा काय? ए फॉर अमरेंद्र बाहुबली.
ओके. नेक्स्ट, आत्ता जो नियम सांगितला सेम, त्यात फक्त अंश आणि छेदाचा सीन आलाय. तर बघ नियम काय आहे. जर ए चा वजा यम असेल तर मी काय बोललो, त्याला आपण 1/a चा यम म्हणतो. ओके. पण काय विषय झाला बाबा, हिथं छेदात काहीच नाही म्हणजे 1 होतं. मग काय झालं, a/1 चा पलटी झाला 1/a. ठीक आहे. आणि तो इथं एकतर खाली लिहिला तरी चालतो या. ठीक आहे. किंवा आपण ह्याला काय करू शकतो, असा डायरेक्ट पण लिहू शकतो ह्याच्या डोक्यावर. दोघाचा अर्थ एकच आहे, कारण हा यम परत दोघाला सेपरेट गेला. 1 चा किती जरी घातांक केलं तरी एकच येते, आणि a चा घातांक यम केलं की a चा घातांक यम. मग तसंच जर समजा अंश आणि छेदात दिलं असतं a/b आणि त्याचा वजा घातांक दिला असता, तर ह्या a/b ला पलटी मारायचं, काय होईल भावा, b/a होईल, आणि घातांक डायरेक्ट वजाचा अधिक होत असतो, अधिकचा वजा होत असतो. ओके. पलटी मारला अधिकचा वजा झाला, पलटी मारला वजाचा अधिक झाला. ठीक आहे. मग त्या गोष्टीचा वापर करायचा आणि धानदिशनं उत्तर काढायचं. तर बघ लक्ष दे, 1/3 घातांक वजा आहे, पलटी मारला तर हा 1/3 चा 3 झाला, आणि वजा 3 चा झाला अधिक 3. 1/5 ला पलटी मारला, 5/1 म्हणजे 5च असतं, वजाचा झाला अधिक, आणि इकडे परत सेम 1/15 ला पलटी मारला, डायरेक्ट घातांक अधिक झाला, आणि 1/15 ची पलटी 15/1 म्हणजेच काय असते हो, 15. चला आता एवढं सोडवायचंय, आणि तू यासाठी चेष्टा. 3 चा घन किती असतोय, 27. 5 चा घातांक 4, 5 गुणले 5 गुणले 5 असं 4 वेळा कर. डायरेक्ट आत्ताच केलं तर थोड्या वेळापूर्वी 625, आणि 15 चा वर्ग किती असतोय भावा, 225. चला ह्या सगळ्यांची बेरीज कर. 25 टाक 750, 850, आणि 850, 870. सी फॉर चुलबुल. ठीक आहे. चिरकुट सवाल आहे ना म्हणून. नेक्स्ट, ह्याची किंमत काढा म्हणते. हे 16 चा घातांक 1/2 आहे. ठीक आहे. असं वर घातांकात आहे, 16 चा घातांक 1/2 हे असं घातांकात आहे. ठीक आहे. दिसत असेल काही लोकांना ते वाटत चुकून 1/162, तर 162 नसून 16 चा घातांक 1/2च आहे. तर बघ आता सोडवायचंय, लय सोपं आहे. बघ काय करतो, 9, 10, 4 चा वजा 4. तर एक काम करू, आपण ह्या सगळ्याला काय करू, 3, 2 बारक्या बारक्यामध्ये कन्वर्ट करायला बघूया. ठीक आहे. तर लक्ष दे, लक्ष दे मित्रा, काय होईल, ह्या 9 ला मी 3 चा वर्ग म्हणतो, एक तर डायरेक्ट करू. ह्या 9 ला मी काय करतो, 3 चा वर्ग, आणि बाहेर 4 आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार केला तर ह्या 9 चा घातांक 4 ला मी 3 चा घातांक 8 म्हणू का, इथं साईडला करून दावले. 9 साठी मी लिहिणार 3 चा वर्ग आणि 4, मग ह्या दोघांचा गुणाकार होणार 3 चा घातांक 8. पुढं आता परत दुसरा नियम मित्रा, ए गुणिले बी त्याचा घातांक यम आहे, तर आपण काय करतो, ए चा यम गुणिले बी चा यम. म्हणजे कंसामध्ये जर दोन वेगवेगळ्या संख्या असेल आणि कंसाच्या बाहेर घातांक असेल तर तो दोघाला सेपरेट जातो. फॉर एक्झाम्पल, समजा मी इथं 2 गुणिले 3 केलं आणि वर घातांकात 5 लिहिलं, तर तू डायरेक्ट लिहितो 2 चा घातांक 5 गुणिले 3 चा घातांक 5. सेम तेच करतो. ह्या 10 ला मी लिहितो 2 गुणिले 5 आणि त्याच्या डोक्यावर 3 आहे, तर दोघाला सेपरेट देऊन टाकतो. मग 2 चा 3 गुणिले 5 चा 3. 4 ला मी डायरेक्ट 2 चा वर्ग लिहितो, आणि ह्याच्या बाहेर परत वजा 4 आहे, तर डायरेक्ट दोघाचा गुणाकार होईल, तर 4 दुनी 8 ते हायचं वजा आहे. ठीक आहे. आणि तुला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं 16 चा घातांक 1/2, त्यालाच मी वर्गमूळ 16 लिहिणार. मग 16 चं वर्गमूळ किती असते भावा, 4. मग ह्या 4 ला मी परत 2 चा वर्ग लिहू का, एका ओळीत खरं उत्तर काढायला पाहिजे, तुझ्यासाठी सांगायलो मी. परत छेदामध्ये 5 चा घातांक 6 हा याचा ठेव, आणि 3 चा घातांक 6 आहे असा ठेव. ओके. मग झालं, कापाकापी चालू. आता बघ, इथं 3 ची 8 आहे ती, तर हे 3 चे 6 ह्यातनं कापतो, तर इथं 3 चे 2 राहतात का. ओके. इथं 5 चे 6 आहे ती, वर 5 चे 3 आहे ती, हे 5 चे 3 ह्यातनं 3 गेल्यावर खाली किती राहतात, 5 चे 3च राहतात. ठीक आहे. आता वर जरा या, ह्या सगळ्यांचा 2 2 2 काय आहे, असं आहे ते 2 चा 3 गुणिले 2 चा वजा 8 गुणिले 2 चा 2.
म्हणजे काय झालं थोडक्यात, ह्या सगळ्या घातांकाची बेरीज होणार. मग काय होईल, वर 3 मध्ये -8 आणि मध्ये +2 होईल. कारण गुणाकाराची इथं अधिक असतं आणि अधिक कंसातलं वजा आहे असं वजा राहतं. मग 3 आणि 2 काय झालं 5. 5 - 8 काय असते, 5 - 8 काय असते, ह्या 5 मधनं -8 गेलं तर भावा काय राहते, 2चा घातांक -3. म्हणजे हे वरचं मी तुला सांगतो तुझ्यासाठी स्पेशल, 1, 2 आणि 3 ह्या तिघांसाठी डायरेक्ट वर आला 2चा घातांक -3. मग माझं काय म्हणणं आहे, हे 2चा घातांक -3 आहे, तो खाली दाबू शकतो ना. मग आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, जर असं दिलं चा घातांक -m असेल तर तो खालच्या भागात आला की अधिक होत असतो. सांगितलं ना. मग तो 2चा -3 खाली येईल. मग काय बनलं बघ, वर फक्त 3चा वर्ग आहे आणि छेदामध्ये इथला 3 राहिलाय, 5चा घन गुणिले वर 2चा -3 आहे तर 2चा 3 होईल. आत्ताच सांगितलं, जर ह्याच्यापासून हे बनतं तर महागारी हे बनलं पाहिजे. म्हणजे ए चा m गुणिले b चा m आहे तर मी m डायरेक्ट वर टाकीन आणि दोघाचा गुणाकार करन. तसंच इथं झालं तर 3 डायरेक्ट बाहेर, 5 दुनी 10 म्हणजे डायरेक्ट 10चा घन होणार आहे आणि वर 3चा वर्ग 9 करायचा. मग 9 10चा घन 5 आहे, किती आहे 1000. तर 9/1000 उत्तर आहे तुझं. असं ऑप्शन दिसतंय मला, डी फॉर दिलजले. ओके, वर्दीसाठी मित्रा, वर्दीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघ, परत ठरल्याप्रमाणे घातांक वजा दिसरा पहिलं काम करायचं, पलटी मारणे. काय करणे, पलटी मारणे. मग काय होईल इथं, 25/64 आणि वर घातांकात काय होईल, +3/2 होईल. मध्ये गुणिले हा असा राहू दे, 2/5. ठीक आहे. मग एक काम करू, वर 2चा चौथा आणि परत आता थोड्या वेळापूर्वी सांगितले, सारखा नियमाचा खेळ आहे बाबा इथं. अख्खा घातांकामध्ये सगळा नियमाचा खेळ आहे. ते जर तोंडपाठ नसतील तर भाऊ लय अवघड आहे. 3 टाइम कार्यक्रम होतो मग. ठीक आहे. बघ मग, 2चा घातांक 4, छेदामध्ये 5चा घातांक 4 आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, जर भागाकारात असेल तर गोष्ट वर आली की काय होते, गुणाकारात. फक्त मी काय करतो, हे भागिले तसंच राहू दे. फक्त मी तुझ्यासाठी इथं लिहितोय हे भागाकारानंतर. हे जे आहे ना, ह्याला मी काय डायरेक्ट लिहू शकतो बघ, हे 32 जसंच्या तसं, हे वजा घातांकात, पण तुला सांगितलं 2p ची किंमत छेदामध्ये असते आणि हे भागाकारात आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या नाही, ह्याच्या भागाकारामध्ये. मग खालचा भागाकारातला वर आला की काय होत असते, गुणाकारात. आता सांगितलं ए चा वजा m असेल तर वरच्या भागात आला की ए चा m बनतो. तसं हा भागिले म्हणजे खालच्या भागात आहे, तो वर जर गेला तर काय होणार आहे, अधिक. ह्यालाच आपण असं लिहू शकतो. म्हणून इथं डायरेक्ट मी काय करतो, ह्याला गुणिले डायरेक्ट काय लिहिणार, 32चा घातांक 3/5. चला, एवढं सोडवायचंय दाबामध्ये. तर बघ, आता इथं छेदामध्ये 2 आहे तर पक्का हे कोणाच तरी वर्ग असतो. मग काय करतो मी, ह्या 25 ला लिहितो 5चा वर्ग आणि हा तुला माहित आहे नियम, काय करतो आपण, हे दोघाला सेपरेट देतो. तसं मी काय करतो, दोघाला पण सेपरेट देतो. इथं 3/2 म्हणतो आणि खाली पण 64 कोणाचा तरी वर्ग आहे. कोणाचा आहे, 8चा वर्ग आहे. ठीक आहे. आणि इथं 3/2. परत गुणिले हे 2चं चौथं आणि 5चं चौथं तसंच ठेवू दे, पुढं काहीतरी कटलच. आणि इथं छेदात 5 दिसते ना, तर हा पक्का कोणाच तरी 5 आहे. तुला सांगितले 2चा 5वा घातांक आहे आणि वर आहे 3/5. चला, जेवढं कटतंय तेवढं मित्रा काटायचं आहे. तर बघ, ह्या 5ला हे 5 कटलं आणि ह्या 2ला हे 2 कटलं, ह्या 2ला हे 2 कटलं. मग काय काय राहते तेवढं बघत राहा. वर काय आहे, 5चा 3 आहे का, मी इथं लिहितो तुझ्यासाठी. वर काय 5चा 3 गुणिले इथं वर काय 2चा 4 आणि इथं 2चा 3 आहे तर टोटल 2चा 7 लिहू कर. बघ की 2चे 4 आणि इथले 2चे 3, हे 5 5 उडून गेले, 7 झाले. आणि खाली हे जे 8 आहे, ह्या 8ला मी 2चा घन म्हणतो आणि बाहेर 3 आहे तर ह्याला मी डायरेक्ट 2चा 9 म्हणू शकतो ना. म्हणून छेदामध्ये 2चा 9 गुणिले इथं कोण आहे, 5चा 4 आहे. जेवढं कटते तेवढं खाप खाप कापून टाकायचं. चल बघ, मी काय करतो, ह्यातले 3 उडले, 1 राहिला. ह्यातले 7 उडले, राहिले 2. तर तुझं उत्तर काय आलं बघ, उत्तर काय आलं बघ,
काय आलं बघ, वर काय काय सुद्धा नाही म्हणजे एक आहे, छेदामध्ये तर 2चा वर्ग म्हणजे 4 आणि 5चा घातांक 1 म्हणजे लिहितो वाटलीस तर 2चा वर्ग 4, 5चा घातांक 1 5, तर तुझं फायनली उत्तर आलं 1/20. असं कुठं दिसतंय? सी, सी फॉर चुलबुल. ठीक आहे. तर मित्रा, हा एक प्रश्न बघ. प्रश्न बघून घाबरशील, पण घाबरण्यासारखा काही विषय नाही. तर बघ, लक्ष दे. काय दिले? 9261चा 1/3. आणि तुला मी परत सांगायलोय, ह्याचा अर्थ पुढे जाऊन काय असते? 1/2. म्हणजे इथं आज जी संख्या आहे त्याचं वर्गमूळ असतं. आणि जर असं असेल तर 1/3 म्हणजे घनमूळ, आतल्या संख्येचं घनमूळ असतं. मग 1/3 म्हणजे 9261चं घनमूळ आहे. आणि 9261चं घनमूळ तू भावा रटला असशील. काय आहे? 21 आहे. 21. 21चा घन किती? 9261. काही जण म्हणले सर तुला कळलं, आम्हाला कसं काय कळणार? मग घनमूळ काढायची ट्रिक आहे भावा, लय भारी. बघ काय करशील, हे जे काही 9261 दिले ना, ह्याला आधी लिहायचं. आणि घनमूळ काढताना कायम शेवटचे 3 अंक सोडून 2 लाईनी हाणायच्या असतात आणि शेवटच्या अंकावर जायचा आणि स्वतःला विचारायचं, कुणाचा घन केल्यावर शेवटी 1 येतो? फक्त 1. भाऊ बघ ना, 1चा घन केल्यावर शेवटी 1 असतो. 1 लिहून टाक. आणि आता परत ह्या लाईनच्या उजव्या साईडला जा, सॉरी डाव्या साईडला जा आणि जेवढी पण संख्या आहे तेवढी सगळी बघून घे. 9 दिसतंय. मग 9च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण आहे? 8 आहे. 8, 27, 64 यांना घनसंख्या म्हणतो आपण. तर पूर्ण घनसंख्या 8 आहे 9च्या आधी, तिचं घनमूळ काय? 2. मग 2च्या पुढे काय झालं? 21. तर ह्याचं घनमूळ झालं भावा 21. ठीक आहे. पुढं भागिले 1/4 म्हणजे चौथं मूळ आहे आणि आत्ताच केलं तर 3चा घातांक 4 असतो. तर 81 म्हणजे भावा 3चा घातांक 4 आहे आणि बाहेरचं 1/4, 4ला 4 उडला तर इथं 3 आलं. आणि ह्या सगळ्याचा परत काय वर्ग आहे आणि गुणिले 4 म्हणजे चौथं मूळ आहे. मग ते कोणाचं चौथं मूळ आहे तेवढं काढावं लागतंय बघ. ठीक आहे. थोडं डोकं लावलं तर कळल, नसेल तर एक काम कर, शेवटी 6 म्हणल्यावर 6 बघ की, 6 9 15 आणि 2 किती असते? 17 आणि 1 18. 18 म्हणजे पक्का 6 न कटते. 6 भागत जा, जेवढं कटते तेवढं काढ. आता हे मला दिसतंय 6चा घातांक 4 आहे किंवा 36चा वर्ग म्हणू शकतो, पण तुला नसेल कळत, टेन्शन घेऊ नको. काय करशील, ह्या 1296 ला 6 न काप, 6 दुनी 12, परत 6 1 6 आणि 6 6 36, परत 6 न काप, 6 3 18, 6 6 36 आणि परत काप, 6 6 36. इथं 1 असतो कापायचं आणि परत 6 1 6. 6 6 चे किती वेळा झाले रे? 4. म्हणजे हे 6चा घातांक 4 आहे. ह्याला मी 6चा घातांक 4 लिहितो आणि तुला पाहिजे तर हे असं परत 1/4 लिहि, जेणेकरून 4ला 4 उडलं तर ह्याची किंमत किती आली भावा? 6 लिहि. तर डायरेक्ट इथं 6 लिहून टाकतो. मग झालं. हे सोडवा आधी, कंस सोडवायचा असतो आधी. 21 ला 3 न कापल्यावर काय असते? 7. मग 7चा वर्ग गुणिले 6 आहे. 7चा वर्ग 49. 49 गुणिले 6. 49 गुणिले 6 करायचं. किती झालं बाबा? 50 ची 6 पट असते 300. 300 ला 6 कमी किती असते? 294. 294 कुठे आहे भावा? ए फॉर अभिजा. ओके. बघा मित्रांनो, तुम्हाला मी आता जे काही क्वेश्चन घेतले ते सगळेचे सगळे क्वेश्चन परीक्षेला आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे आहेत. ठीक आहे. तुम्ही हे झालेले क्वेश्चन थोडी प्रॅक्टिस करा आणि तुमच्यासाठी आपण काय करूया, होमवर्कला काही क्वेश्चन देऊया. तुम्ही मला फक्त कमेंट मध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे, काय येते ते बघ. हे पहिला आपण होमवर्कला आज दुसरं नाव देऊया चॅलेंज आहे. तुझ्यासाठी चॅलेंज आहे मित्रा. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न. ठीक आहे. आणि जे काय तुझं आन्सर येणार आहे ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आपण जे काही लेक्चर घेतले मित्रा, ते लेक्चर ची जर तुला सगळे क्वेश्चनची पीडीएफ पाहिजे असेल, हे आज जे काही शिकवलं त्याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तू काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. ठीक आहे. ह्या चॅनलला जॉईन कर. तुला डायरेक्ट आज झालेल्या लेक्चरची पीडीएफ तुला डायरेक्ट तिथं भेटेल. आणि हे जे काही उत्तर येते मित्रा मला कमेंट करून सांग. जर उत्तर तुला नाही आलं, काय घाबरायचं कारण नाही. आपण उद्याच्या लेक्चरला ह्यातले पहिले हे 3 क्वेश्चन सोडूया आणि त्यानंतर नवीन टॉपिक घेऊया. ठीक आहे. येणाऱ्या मुंबई
पेपरसाठी मित्रांनो आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केली त्यातलं एक आणि एक लेक्चर महत्वाचं आहे. जास्त वेळ नाही तुझा रोजचा जे काय अभ्यास असेल डेली तो कर, पण त्यातनं पण वेळ काढून हे क्वेश्चन एकदा बघ. 100% तुला पेपरला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला आजचं लेक्चर मित्रांनो कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.